बागलांमध्ये गौण खनिज माफियांचा धंदा तेजीत, जायखेडा पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. बागलाण तालुक्यातील मुल्हेर शिवारात अवैध गौण खनिज मातीची वाहतूक उघडकीस आली आहे. पोलिसांनी हायवा गाडी जप्त केली आहे आणि 2 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण आता प्रश्न असा आहे की ही कारवाई फक्त दिखावा आहे का, की खरोखरच अवैध गौण खनिज माफियांवर कारवाई होणार आहे. सविस्तर वृत्तांत असे की मुल्हेर जामोटी रस्त्यावर बराच काळ गौण खनिज मातीची अवैध वाहतूक सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. दरम्यान छत्रपती महाराज सो अभियानाच्या निमित्ताने महसूल विभागाचे अधिकारी या परिसरात आले असता एक संशयास्पद हायवा गाडी त्यांच्या निदर्शनास आली. तपासणी केली असता टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची हायवा गाडी क्रमांक MH41 AT 6890 या गाडीत विनापरवाना मातीची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी यशवंत नथू खैरनार आणि अभिषेक राजेंद्र परदेशी राहणार मुल्हेर तालुका सटाणा यांच्या विरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी जयप्रकाश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हायवा गाडी जप्त केली आहे. मात्र या घटनेनंतर अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुल्हेर परिसरात अवैध माती वाहतूकच बराच काळापासून सुरू होती, मग आतापर्यंत कारवाई का झाली नाही? या प्रकरणात फक्त एकच हायवा पकडली, मग उर्वरित गाड्या कुठे आहेत? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अजून 4 ते 5 गाड्या सुरू आहेत, त्या कोणाच्या आहेत? सर्वात मोठा प्रश्न, या अवैध धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे? परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी वाळू, माती आणि मुरुमची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे आरोप होत आहे. आता प्रश्न असा आहे की ही कारवाई केवळ एकच गाडीपर्यंत मर्यादित राहणार आहे का, की प्रशासन बागलाण तालुक्यातील अवैध गौण खनिज माफियांवर मोठी कारवाई करणार आहे? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह तालुका प्रतिनिधी परशुराम मायरे, जायखेडा सटाणा.